तुम्ही सगळा खेळच पांगेला मीडियावाल्याने. कसं आहे सांगा ना, ते तुम्ही सांगा हो ना, ते खेळ चर्चेला आलते, ते गेले घाबरून, ते तुटून पडल्यावर. हा. ते नवीन हे वाटतं विचार, ते गेलं ना सगळा माचाळा होऊन. ऐकायला पाहिजे होतं काय आहे. ती बोली भाषा जशी येवल्यावाला शिकवी आणि देवेंद्र फडणवीस सांगतील तसं काम ते चालू आहे. खूप ग्रामीण भागात गरीब ओबीसीचं, गरीब मराठ्याचं चांगलं आहे. उगच फुकट इकत भांडण घेऊ नये. लय आतल्या गाठीचं आहे येवल्यावाला, इतकं आतल्या गाठीचं आहे, लय आतल्या गाठीचं. त्यांचं काही सध्या एवढ्यात काही बोलणं काही- भागलं ना त्याचं. ओबीसी म्हणून भागला मंत्री झाला ना. ते 6-7 महिने नव्हता, 8 महिने तर बोलला होता काही. ते तोंड शिवलं होतं तेव्हा नव्हतं ओबीसीवर दुःख काही. सध्या आपण आहोत अंतरवाली सराटीमध्ये. आज मनोज जरांगे पाटील जे आहेत, मराठा आंदोलक जे आहेत, यांची भेट जी आहे ते मुख्यमंत्र्यांची OSD आहेत राजेंद्र साबळे यांनी घेतली आहेत. काय नेमकी चर्चा झाली मुख्यमंत्र्यांची OSDसोबत तुमची? काय तुमच्या समोरच झाली. लगा सांगितलं सगळ्या मागण्याचं अंमलबजावणी करा संध्याकाळपर्यंत. कशासाठी आले होते नेमके ते? कोणालाच नाही कळालं. आम्हाला मेळ नाही लागला आणि तुम्हाला कोणाला नाही लागला. काय साठी चाललंय ते. ते तुम्हाला काहीतरी खाणवत होते, नंतर बोलू वगैरे काय बोलते फोन करायला गेलेत वाटतं कोणाला तरी. नाही, गाडी घेऊन गेले. हा ना, मग फोन करायला गेले. माघारी येतो असं म्हणले ना ती. आता बोलताना नाही म्हणले का माघारी येतो. कोणाला चर्चा ते ते तुमच्याशी चर्चा करायसाठी आले होते. त्यांनी सांगितलं की मी मार्ग तुम्हाला सांगायला येतो. तुम्ही सगळा खेळच पांगेला मीडियावाल्याने. कसं आहे सांगा ना, ते तुम्ही सांगा हो ना, ते खेळ चर्चेला आलते, ते गेले घाबरून, ते तुटून पडल्यावर. हा. ते नवीन हे वाटतं विचार, ते गेलं ना सगळा माचाळा होऊन. ऐकायला पाहिजे होतं काय आहे. आपण ते आता हुकलं काय आता. ज्यावेळेस माध्यमांमध्ये काही नेते हे म्हणतात की तुम्ही मुंबईत आम्ही येऊ नका किंवा येऊ देणार नाही, असं काही वकील सुद्धा म्हणतात. कायदा. आणि इकडे मुख्यमंत्र्यांची OSD जे आले ते आम्ही तुम्हाला रस्ता क्लिअर करायसाठी आलो म्हणून काय विरोधाभास नाही वाटत? काय वाटतं, काय सांगतो तुम्हाला. कायदा, संविधान, लोकशाही कुणाच्या म्हणण्यावर चालत नाही. ते म्हणते न तसं नसतं. माननीय न्यायदेवतासुद्धा शांततेत येणाऱ्या आमरण उपोषणकर्त्याला, शांततेत आंदोलन करणाऱ्याला नाही रोखू शकत. तर हे कोण लागून गेले. यांच्या म्हणण्यावर कायदा चालल्यावर तर काही होईल. आम्ही लोकशाहीचं हत्यार सोडलं नाही, लोकशाहीचा मार्ग सोडला नाही. शांततेत जाणार आहेत. चर्चा फिरच्यावर ध्यान देत नाही आम्ही. हे एरंडाचं गुऱ्हाळ असतं, हे लोकाला येड्यात काढायचे धंदे आहेत हे चर्चामध्ये. त्याच्यामुळे मराठी 2 वर्षात कळून चुकले. चर्चा म्हणजे येड्यात काढायचा धंदा. चला मुंबईला, मराठी निघाले, मी बी निघालो उद्या. अंमलबजावणी आहे का, JR निघतात का, मग ठीक. कॉम्प्रोमाइज नाहीच, हे अंमलबजावणीच जी आहे. डायरेक्ट मुंबई. काही जे आहेत, आता आम्ही जरा एका ठिकाणून आलो, काही लोकांचं असं एक भीती आहे की हे आंदोलन जे आहे हे कायदा सुव्यवस्थेचा एक प्रश्न किंवा तशी एक शक्यता वर्तवून तशी एक काहीतरी परिस्थिती तयार करून होईल. जसं गेवराईतला एक प्रसंग घडला काल, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. हे असं काही तुम्हाला भीती वाटते का किंवा अशा पद्धतीनं काही होईल का? शेवटी आता काय आहे, आपण मागणी काय करतोय ती रास्त खरी आहे, समाजाच्या हिताची आहे, कायद्यात बसणारी आहे. त्या सरकारी दस्तऐवज आहे, सरकारी नोंदी आहेत, त्या द्यावाच लागतात. कायदा सुव्यवस्था आम्हाला बिघडायची नाही. देवेंद्र फडणवीस साहेबाला बिघडायचं असेल तर त्याला आम्ही काय करू शकतो? आम्ही काय करू शकत नाही. त्यांना राज्य अस्थिर करायचं, जाती जाती तेढ निर्माण करायचा, असा राज्यकर्ता म्हणल्याच्यानंतर त्याला आम्ही काय करू शकत नाही. आम्ही शांततेचा मार्ग सोडला नाही 2 वर्षात, आणि सोडणार पण नाही, कधीच सोडणार नाही. त्यामुळे मुंबईला आम्ही शांततेत जाणार आहे. निघालो उद्या सकाळी. मुंबईतलं काय तुमचं नेमका मार्ग असेल किंवा काय तुम्ही सध्या लोकांना काय आम्ही सांगितलं सगळं. आता इथून आता आम्ही पैठण, अंतरवलीहून शेवगाव, पांढरी पूल, अहिल्यानगर मार्गे आम्ही निफ्ती चौकातून कल्याण चौक म्हणतात त्याला, आळ्या फाट्याला चालतो. आळ्या फाट्याहून नारायणगावहून आम्ही जुन्नर शिवनेरी गडावरती मुक्कामात चालू. 27ला संध्याकाळी, 28ला सकाळी पुन्हा राजगुरू चाकण मार्गे, खेड मार्गे, त्या तळेगावहून आम्ही लोणावळा पनवेल मार्गे वाशी, चेंबूर आणि आझाद मैदान. एक दुसरा एक जे तुमचे सध्या या आंदोलनाला विरोध करणारे नेते आहेत, लक्ष्मण हाके. लक्ष्मण हाकेंनी आज असं म्हटलं आहे की तुमचा हा जो लढा आहे याच्यामध्ये तुम्ही हे कशासाठी करतायत, 10% जे तुम्हाला दिलेत ते खूप जास्त आहेत, त्याच्यात तुम्हाला उलट जास्त भेटेल. तुम्ही हे जे मागताय ते आमचं उष्ट तुम्ही मागताय, तुम्हाला उष्ट खाण्यात काय एवढा रस आहे, असा लक्ष्मण हाकेंनी सरळ तुम्हाला काय त्याला नाही मोजित आहे. त्याला गिनीतं नाही तर मोजितं नाही तर महत्त्व पण देत नाही. आम्ही त्यांना कधी विरोधक मानलं नाही, मानणार पण नाही. ती बोली भाषा जशी येवल्यावाला शिकवी आणि
देवेंद्र फडणवीस सांगतील तसं काम ते चालू आहे. पण आमचं एकच सल्ला आहे खूप ग्रामीण भागात गरीब ओबीसीचं गरीब मराठ्याचं चांगलं आहे. उगाच फुकट इकत भांडण घेऊ नये. आता त्याला नाविलाज आहे. काहीला काय असतं, कुणी थुकलं नाही तरी थुका चाटायची सवय असते. त्याला आमचा नाविलाज आहे. स्वतःच्या जातीसाठी लढवणे. ते बिचारे तिकडं डोंगरात दऱ्याखोऱ्यात शेळ्या मेंढ्या चारून जनावरं चारून लेकरा बाळासाठी कष्ट करतात. त्यांच्यासाठी झटावं. जात डोक्यावर घे. ते लेकरा बाळा मोठं करण्यासाठी घेऊन जाऊ. इकडं कुठं त्यांचं तेच म्हणणं आहे की तुम्ही मला फक्त धनगर जातीचंच पुरतं मर्यादित ठेवायचा प्रयत्न करतात मनोज जरांगे. बाकी मी ओबीसीचा नेता झालो तर त्यांना आक्षेप काय? आम्हाला कुठं आक्षेप आहे? आम्हाला काय गरज आहे? गरिबाचा नेता व्हा, नाही तर मोठ्याचा व्हा, नाही तर बारक्याचा व्हा. तारतम्य पाहिजे. म्हणजे आपण कायदेशीर मागण्याला विरोध करतोय, गॅझेटियरला विरोध करतोय, सरकारी दस्तऐवजाला विरोध करतोय, आमच्या नोंदी सापडल्यात त्याला विरोध करतोय. नेता बनायला त्याला मूळ कळालं पाहिजे की आपली स्वतःची जात किती अडचणीत. आधी त्यांच्यातच रेस लागली. त्याला आम्ही काय करावं? त्यांच्यात म्हणजे कोण? ते त्यांचा येवल्यावाला आहे ना, त्या कोणालाच पुढं जाऊ देत नाही. याच्यावर व्हिडिओ पण व्हायरल झाला होता त्यांचा. नाही, मला नाही माहिती ते झालं आहे का काय, पण तो लय आतल्या गाठीचा आहे. येवल्यावाला इतकं आतल्या गाठीचा आहे, लय आतल्या गाठी. त्यांचं काही सध्या एवढ्यात काही बोलणं भागलं त्याचं. ओबीसी म्हणून भागला मंत्री झाला ना. ते 6-7 महिने नव्हता, 8 महिने तर बोलला होता काही. ते तोंड शिवलं होतं तेव्हा नव्हतं ओबीसीवर दुःख काही. त्याचं भागला. येवल्यावाले म्हणजे त्यांना मनोज जरांगे पाटलांचं म्हणणं रोज जो आहे तो रोख आहे छगन भुजबळांकडे. मंत्री झाले आणि त्याच्यानंतर ते गप बसले, ते बोलत नाहीत. पण खरंच ते झाले आणि लक्ष्मण हाके आता एकदम समोर आले. याच्या मागं कोण आहे? याचा बॉस? गरिबाचे लेकरं मोठे व्हावंच वाटत नाही येवल्यावाल्याला. हां सगळं त्यालाच असं वाटतं. मरुस तर फार मथळ झालं. लय कंड तरी बी जातीवादाचं. दुसरे लेकरं पुढं नाही आले पाहिजे. दुसऱ्याचे लेकरं नेते नाही झाले पाहिजे. लय खौट येते. हां तुम्ही एखाद बार शेंगदाणे खाल्ले का? त्यात खौट शेंगदाणा लागवतो. वेगळीच चव, सगळी चवच बिघडी देते. असं आहे. कुणी नेता झाला की त्याचं पोटात गोळा उठलाच. इतकं जळावृत्तीच आहे. सगळं त्याला लागतं. ओबीसी महामंडळ त्याला लागतं, मंत्रिपद त्याला लागतं, सगळं त्याला लागतं. त्याच्या पुढं गेलं की ते बरोबर संपितो. अशी शाळा आहे. आपण खमक्या वागायचं, आपल्या समाजासाठी लढायचं, त्या गरिबाच्या लेकराला मिळून द्यायचं. इथं गावखेड्यात ओबीसी मराठा चांगलं आहे. मी कधी जातीला बोललो नाही, कधीच. ना कधी धनगराला दुखवलं, ना कधी ओबीसी समाजाला दुखवलं, ना कधी दलित मुस्लिमांना दुखवलं, कधीच नाही. नेत्याने सोडित मी. त्यांचे नाही ना आमचे नाही. आमचे तरी कोणत्या धाडाचे आहेत. आपण आपलाच विचार करायचा आणि आपणच एकमेकाच्या अंगावर जायचं नाही, हे मनाने टाळायचं. मराठ्यांची जर खरी मागणी आहे ना, त्यांच्या नोंदी आहेत ना, तर ते दिल्या पाहिजे. या मतावर या, एकजूट राहीन. आणि गावात आमचं नाही भागत राहावं. ओबीसी शिवाय मराठ्याचं ओबीसी शिवाय रोज सुखादुखात राहावं लागतं. त्यांना काय माहिती? आम्हाला खरंच बैल द्यावं लागतं एकामेकाला अवताला. माणूस जर कुठं त्यांचा गेला तर आम्हाला पाणी द्यावं लागतं, किंवा आमचा गेला तर त्यांना पाणी मोटर सुरू करायला जायला लागतं. सुखादुःखात रोजच्या आप्यातून घोडी लावते एकामेकाला. पाहिजे नाही ह्या मायाला कावर पेतो, एवढे बार पाच तू चाल. हे सुखदुःखाचे संस्कृती आमची, ती बिघडत नाही. आणि ओबीसीने ओळखीलं गरिबाने. ते जमायला चलच्या याच्यावरून एक आठवलं मला की ते सध्या तुमच्यावर एक आरोप होतो आहे, जे तुम्ही कोणाच्या मुख्यमंत्र्यांच्या आईवरून काहीतरी बोललात त्याच्यावर. याच्यात पण काही नेते आहेत जे तुम्ही वारंवार याच्यावर मत व्यक्त करतात. त्यांना तुम्ही काय सांगा? तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? तुम्ही मीडिया आले म्हणून कॅमेरा म्हणून कचाकच घडला होते एकामेकाला लाथाने आणते. ती दुश्मनी नाही, ते प्रेम असतं एकामेकाला. पलीकडे सर आपण बोलता म्हणतो ए तू चाल, तू चहा पाहिजे चाल, किती बार. ही बोली भाषा आहे ग्रामीण भागात. त्याला शी नाही म्हणत. यायचा मुख्यमंत्री तो आहे, ही शी नाही. ही ग्रामीण भाषेत बोलतो आपण बोलताना. तरी मी मीडियाने विचारलं 1 मिनिटात, मी म्हणलो माझा शब्द मी मागं घेतो. ते बोललो नाही ती नाही, पण त्यांच्या द्यायचं जीवावर आलं आहे. त्याच्यामुळं काय आरोपीची पिंजऱ्यात उभा करायचं मी मॅनेज नाही होत. मग हे असलं काहीतरी कांगडं उंगडा. तुझी आई ती आमची आई बाबा. तू राज्याचा प्रमुख आहे, म्हणजे आईसुद्धा प्रमुख आहे. आम्ही लेकरं आहेत राज्यातले, खेड्यातले पोरं आहेत, बोलते शेतकऱ्याचे शब्द आहेत ते. एवढं काय लगेच? आणि त्याच्यामुळं आरक्षण जिरण होय तुला वाटतं? हे त्यामुळे तुला वाटत मी काय हे आरडाओरडा करेन आणि आरक्षण जिरवीत?
जिरत नसतं आरक्षण घेणारे, चाललो उद्या मुंबईला यायलो. तर हे होते मनोज जरांगे पाटील. त्यांनी आतली आंदोलनाची दिशा काय असेल ते सांगितलंय, त्याचबरोबर त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांना उत्तर दिलंय. पाहत राहा लेट्स ऑफ मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती right लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.